अतिशय बिकट परिस्थिती, संघर्ष आणि पेपर विक्रेता ते राजकारणी असा त्यांचा थक्क करणारा प्रवास. आपल्यासोबत अभित गोरखे आहेत. मागासवर्गीय समाजामधून ज्यावेळी आपण येता, आपण बघतोय की समाजामधलाही एक मोठा घटक आहे की जो अजूनही अनेक गोष्टींपासून वंचित आहे. आरक्षण उपवर्गीकरणामध्ये ज्या 59 जाती आहेत, त्या जातींपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समानता पोहोचलेली नाहीये. त्या पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण असावं अशी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला, त्या निर्णयाची अंमलबजावणी इतर 5 राज्यांमध्ये झाली, पण ती महाराष्ट्रात अजून झाली नाही. त्यासाठी सध्या मी स्ट्रगल करतोय. रोजगार भिमुख शिक्षण असावं असं तुम्हाला वाटतं का? केंद्र सरकारने आता नवीन शैक्षणिक धोरण आणलंय की एखादा मुलगा जर MBBS ला गेला आणि त्याला चित्रकला किंवा एखादा म्युझिकचा जर सिलेबस घ्यायचा असेल, त्याला जोडता येऊ शकतं. इंग्रजांच्या काळातली मॅकॅलेची जी सिस्टीम आहे ती आता बदलून कालबाह्य झालेली, आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं आपलं सरकार, केंद्रातलं सरकार काम करत आहे. येणाऱ्या काळात या शिक्षणात अनेक बदल झालेले आपल्याला नक्की दिसते. मुख्यमंत्री आले की मुख्यमंत्र्यांना बऱ्यापैकी सगळ्याच विषयांची जाण असते. त्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत देखील आहेत. परीक्षा देखील झालेली आहे, प्रशस्ती पत्रक तुम्हाला मिळालेलं आहे. तो एक कसा अनुभव होता? जमिनीवर न आलोय, जमिनीवरच राहिलो पाहिजे आणि लोकांसाठी आपण आलोय, लोकांपर्यंत आपण पोचलोच पाहिजे. या भूमिकेतनं मला वाटतं हे रिपोर्ट कार्ड होतं, आणि जेणेकरून यामुळे सगळ्याच आमच्या आमदारांचे डोळे उघडले. त्यामुळे अशा प्रकारचं काम फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतं. तुम्ही खूप सुंदर गाता असं मी ऐकून आहे, तर नक्कीच तुमचं एखादं आवडीचं गाणं आम्हाला आणि प्रेक्षकांसाठी नक्की ऐकलं. सूर तेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूर तेच छेडिता.